नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी पण अगदी मजेत आहे. मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य. यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी कुरकुरीत अशी आलू टिक्की. तुम्ही आलू टिक्की बनवायला जाते आहात, पण ती बऱ्याच वेळेस सॉफ्ट होते, त्यामुळे रगडा पॅटीसची सगळीच मजा निघून जाते. जर कुरकुरीत आलू टिक्की बनवायची असेल तर सर्वप्रथम काय करायला पाहिजे ते सांगते. बटाटे कधी पण उकडताना पाणी न घालताच वाफून घ्यायचं, त्यामुळे बटाटे अजिबात चिवट होत नाहीत आणि ते पण जास्त कुरकुरीत होण्यास मदत होते. त्यासाठी सर्व बटाटे पाणी न घालता उकडून थंड झाले की त्याची सालं काढून घ्यायची. सर्व सालं काढून झाली की खिसणीच्या मदतीने सर्व बटाटे खिसून घ्यायचे. किसलेल्या बटाट्यामध्ये आवडीप्रमाणे बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट आणि थोडीशी हळद घालायची. चवीनुसार साधं मीठ आणि काळं मीठ घालायचं. धनेपूड घालायची. मिक्सअप घालायचं आणि चिली फ्लेक्स पण घालायचं. आणि कुरकुरीत बनवण्यासाठी आता यात घालायचं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. हे दोन्ही घातल्यामुळे आलू टिक्की अजिबात सॉफ्ट होत नाही, यामुळे ती कुरकुरीत होते आणि खायला पण खूप छान लागते. हे सर्व घालून एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि गरज वाटल्यास तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. या पद्धतीने सर्व मिक्स करायचं आणि थोडं थोडं पीठ घेऊन याची पाहिजे त्या साईजमध्ये टिक्क्या तयार करून घ्यायच्या. एका पॅनमध्ये तेल घालायचं आणि एक एक टिक्की यात ठेवून घ्यायची आणि ही सर्व प्रोसेस आता कमी गॅसवरच करायची आणि 5 मिनटं एका बाजूनी भाजायचे. 5 मिनटानंतर दुसऱ्या बाजूनी हे पलटून घ्यायचं. बघू शकताय त्याचा कलर किती छान आला आहे. याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण ते भाजून घ्यायचं. मग तयार झाल्या ह्या आपल्या आलू टिक्की, तेही कुरकुरीत. या पद्धतीने नक्कीच बनवा आणि तुमच्या रगडा पॅटीसची मजा वाढवा. या पद्धतीने बनवाल ना तर तुम्ही गाड्यावरची रगडा पॅटीस खाणं नक्कीच विसरून जाल. कधी बनवताय ते कमेंट करून मला नक्कीच सांगा.